सुमन, काय ग वर्षा? काय करते ग? काय नाही, ये ना ये बरं झाले ये. आज लय प्रेमाला आले ग माझ्यावर. अगं म्हटलं त्या पोरीला निरोप पाठवला होता तुला बोलवायला. कशाला? ते भाजी काय बनवले ते विचारायला. भाज्यांचं काय बोलू नको, त्या स्वयंपाकाचं काय बोलू नको. डोकं चालत नाही काय बनवायचं काय. मग आता कुठल्या भाज्या आणायच्या? घरात हे नाही खात, एक जण हे खातंय तर दुसरं ते नाही खात, ते खातंय तर चौथं ते नाही खात. येते तर गॅसजवळ उभं राहायचं बोललं तर मला तर अक्षरशः रडायला येते. आता बघ ना काय करायचं तर काय. कुठल्या भाज्या आणू ते तर सांग. नाही बनवलं अजून. नाही अजून गरमीमुळे भाजीला तर गेली. नवऱ्याला सांगायचं नाही एसी लावायची. लावायची ती. आता उन्हाळा जरा संपून दे, एसी लावायला सांगते थांब. नको नको झालं, खायला पण नको करायला पण नको. मला वाटलं तू काहीतरी बनवणार. नाही गेली नाही बाजारात. नाही उन्हामुळं का बाजारात पण खायची इच्छा होती. आता का आणायचं तर काय बाजारात न जाऊ. वांग आण ना, वांग भरून दे. अजून आणि नाही तर मग मेथीची भाजी आण. नाही ते गरम आहे वांग गरमी गवारी, भेंडी, नकोच. आता हे पण नको ते पण नको, काय सांग. काय बनवतात काय असं. कढी बनवते गरमीमध्ये. कढी कशी बनवायची आता मला नाही येत कढी. पण आवडते का तुला? आवडती पण बनवायलाच येत. अगं सोपी आहे. कशी? थोडंसं खोबरं घ्यायचं, हा त्याच्यामध्ये जिरं, लसूण, हे हिरव्या मिरच्या, 4-5 हिरव्या मिरच्या, तू जेवढं तिखट टाकू तेवढं, थोडीशी कोथिंबीर मिक्सरला वाटून घ्यायची बारीक. हळद आणि मीठ पण टाकायचं थोडंसं वाटणामध्ये. आणि दह्याची बनवायची, त्याची फोडणी द्यायची. फोडणी देताना कढीपत्ता आणि राईची फोडणी द्यायची. आणि त्याच्यात बेसन पण टाकत आहेत का? आता दही तू घेशील ना, दह्यामध्ये बेसन टाकून फेटायचं चांगलं मस्त. नाही तर मिक्सरमध्ये फिरवलंच तरी चांगलं होईल. हे करायचं आणि भजी पण टाकायची म्हणजे बेसनची भाजी. चल आता तेच करते बाई. मस्त लागेल एकदम, गरम पण नाही होणार. हा आता तेच करते. काय करू भाजी आता. मला तर वैताग आला काय बनवून. जाऊन दे, ते तू बोललीस ना कढी, आज कढीच करून मस्त बनव एकदम, मस्त बनव. चांगले लागले पाहिजे. चल मस्त आता कढी बनवते मी. बनव आणि मला पण वाटेल. हो मला आयताचा कोयताच पाहिजे.